त्याचप्रमाणे अध्यक्ष इथे आहेत जे व्यासपीठावरती आहेत आणि त्याच बरोबरीने इथे खजिनदार मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलेत. नवीन बॅटर आलेत संघाचे संघनायक. मागच्या मॅच मध्ये ते डावखुऱ्या शैलीने खेळले होते, आता ते उजव्या शैलीने खेळतात. जे दोन्ही शैलीने बॅटिंग करण्याची कला त्यांना अवगत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दांडी गोल आणि जो प्रयत्न इथे होता गोलंदाजाचा टो क्रशिंग यॉर्कर त्याचा केलेला वापर आणि विकेटचं पुन्हा एकदा पतन. बॅक टू बॅक 2 विकेट इथे प्राप्त केल्या जात आहेत आणि धावसंख्या मात्र एकाच जागेवरती स्थिरावलेली आहे. धावसंख्या होती ती 15 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते. वेल बोल्ड या स्पर्धेतील अजून एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आघाडीचे 2 बॅटर इथे त्रिफळा बाद आणि त्यानंतर तिसरा बॅटर इथे झेलबाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. आणि धनवीन स्पोर्ट्स यांच्याकडून किती 5000 रुपयांचं नाही 500 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येत आहे. मला वाटतं समीर भाई देखील तोपर्यंत थोडेसे आदरले की नक्की अमाऊंट किती वाढली नाही का. 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते कॅश दिलं जाईल. नो गुगल पे नो फोन पे ओनली कॅश. हा परंतु काय गोलंदाजी गेली आणि ज्यावेळेस कमबॅक केलंय त्यावेळेस बॅटरनं आणि गोलंदाजांनी दोघांनीही कमबॅक केलंय एकाच संघातील. इंडियन वॉरियर्स नावे रोहा या संघाने केलेलं कमबॅक या मैदानाचा इतिहास आहे. जो संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत होतो ना तो संघ त्या दिवसामध्ये विजेता होऊन गेलेला आहे. असं 3 वेळा घडलंय. त्यामुळे पहिली मॅच जरी गमावली